लोकशाहीचा खरा गाभा म्हणजे ग्रामसभा आणि 25 एप्रिल पंचायत राज दिनाच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील कळमना ग्रामपंचायतीने हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला। ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि गावातील महिला पुरुष ग्रामस्थ सगळेच मोठ्या उत्साहाने या सभेत सहभागी झाले। ग्रामसभेत चर्चा झाली ती गावाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर, पण सर्वात महत्त्वाचा ठराव होता पाणी समितीच्या गठनाचा। हवामान बदलामुळे दरवर्षी गंभीर होत चाललेली पाणी टंचाई, कोरडं पडणारं शेतीचं भविष्य यावर उपाय शोधण्यासाठी ग्रामसभेने एकमताने पाणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला। या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं RSCD संस्थेच्या कार्यकर्त्या पुष्पा बनकर यांनी। ग्रामसभा प्रक्रियेबाबत त्यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केलं। तुम्हाला समोरचा हा उन्हाळा पाणी मिळेल, अन्यथा मिळणार नाही। तर सगळ्या महिलांनी आपण एकमेकांच्या ग्रामसभेमध्ये जरूर तो आपण ठराव घेऊन तो मंजूर करायला सांगूया। ठीक आहे, चालेल? हो चालेल। कडकण्यामध्ये कसं काय कडकण्यामध्ये या ग्रामसभेचं खरं आकर्षण ठरलं गावातील महिलांनी दिलेल्या घोषणा, पाणी हे जीवन आहे, पाणी हे जीवन आहे, आणि गायलेली स्वरचित गाणी। त्यांच्या आवाजात होता तो आत्मविश्वास, ती जिद्द आणि गावासाठी काहीतरी करण्याची उमेद। या गाण्यांमधून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली। येईल पाणी काळजी घ्या त्याची, जय देव जय देव जय पाणी समिती, जबाबदारी पूर्ण करा होईल प्रगती, जय देव जय पाणी समिती। सरकारने आता विचार केला, महत्व दिले लोकसहभागाला, गावातल्या माणसांनो विचार करा, सहकार्याच्या भावनेतून मार्ग हा धरा, जय देव जय पाणी समिती, जबाबदारी पूर्ण करा होईल प्रगती, काळ टंचाईचा वाट पाहे महागाई, पाणी पट्टीशिवाय पर्याय नाही, लोकवाट्याशिवाय योजना चालणार नाही, पाणी स्वच्छता समिती केल्याशिवाय भागणार नाही, जय देव जय पाणी समिती, जबाबदारी पूर्ण करा होईल प्रगती, जय देव जय सुंदराबाई, गावातल्या बायांचा सहभाग नाही, पाण्याच्या काळजीची माहितीच नाही, चुकीच्या सवयीने वाढते रोगराई, जय देव जय पाणी समिती, जबाबदारी पूर्ण करा होईल प्रगती। आणि दाखवून दिलं की परिवर्तनासाठी आवाज उचलणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी म्हणून ते नवीन तारखेचं नियोजन केलेलं आहे। या संदर्भात आपण एक शिष्टमंडळ ठेवून जिल्हा परिषदला पाणी पुरवठा विभागाकडे जावं असं सरपंच आणि सदस्यांसोबत चर्चा झाली, तर आपण त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। तर आता ही मेची ग्रामसभा झाल्यानंतर आपण 5 ते 6 तारखेला आपण निवेदन द्यायला जिल्हा परिषदेला जाऊ। तर आपण जाण्यास तयार आहात? ठीक आहे। कळमना ग्रामपंचायतीची ही ग्रामसभा म्हणजे केवळ एक बैठक नव्हती, ती होती एक लोकशाही चळवळ जी लोकांनी लोकांसाठी उभी केली। बाई माणूससाठी लक्ष्मी कोल्हे, नागपूर।